नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा जबरदस्त आणि विचार करायला लावणाऱ्या आध्यात्मिक संकल्पनेवर बोलणार आहोत, ज्याचा संबंध थेट आपल्या आयुष्याशी आहे. ती संकल्पना आहे सुटकेचा दिवस किंवा डे ऑफ डिलिव्हरन्स. शारीरिक आणि आध्यात्मिक स्वातंत्र्याचं हे फ्रेमवर्क खऱ्या अर्थाने डोळे उघडणार आहे. चला तर मग वेळ न दवडता थेट या विषयात शिरूया आणि बंधनातून मिळणाऱ्या मुक्तीचा हा रंजक प्रवास समजून घेऊया. आपल्याला माहीतच नसतं की आपण नेमक्या कोणत्या गोष्टींमध्ये अडकलेलो आहोत. तुम्हाला कधी असं जाणवलंय का की आपण कुठेतरी अडकलोय, पण नेमकं कुठे आणि कसं तेच समजत नाही? मानवी जीवनात ही एक अतिशय सामान्य भावना आहे. अदृश्य शक्तींनी घेरल्यासारखं वाटतं, पण त्याचं कारण शोधता येत नाही. खरं सांगायचं तर बऱ्याचदा आपण अशा अदृश्य साखळ्यांमध्ये अडकलेलो असतो, ज्यांची आपल्याला साधी पुसटशीही कल्पना नसते. आपलं आजचं हे विश्लेषण याच अदृश्य साखळ्या उलगडून दाखवणार आहे. तर हे सगळं समजून घेण्यासाठी आजचा आपला मार्ग कसा असेल? अगदी सोपा आहे. आपण 5 टप्प्यांतून जाणार आहोत. पहिलं म्हणजे सुटकेचा दिवस, दुसरं बंधन आणि त्याची कारणं, तिसरं जीवनातील 7 प्रकारची बंधनं, चौथं येशू एकमेव तारणहार आणि 5वं स्वातंत्र्याकडे जाणारी 7 पावले. चला तर मग पहिल्या मुख्य टप्प्याकडे वळूया, बंधन आणि त्याची कारणे. पारतंत्र्याची मुळं नेमकी कुठे असतात हे पाहूया. आता सर्वात आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की बंधन म्हणजे नेमकं काय. सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःचं स्वातंत्र्य गमावणं आणि शत्रूंच्या किंवा कठीण परिस्थितीच्या हवाली होणं. पण हे होतं कसं? मूळ संदर्भ आपल्याला सांगतो की जेव्हा एखादी व्यक्ती बंडखोरी करते, चुकीच्या मार्गावर जाते किंवा स्वतःच्या विश्वासापासून भरकटते, तेव्हा ती नकळतपणे बंधनात अडकते. इस्रायली लोकांचा इतिहास आठवून पहा. जेव्हा जेव्हा त्यांनी आपला आध्यात्मिक मार्ग सोडला, तेव्हा तेव्हा ते कसे पारतंत्र्यात आणि कैदेत गेले, हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. हे समजल्यानंतर आता आपण थेट दुसऱ्या भागाकडे जाऊया. जीवनातील 7 बंधने, म्हणजे त्या अदृश्य साखळ्या ज्या आपल्याला रोजच्या जीवनात मागे खेचतात. माणसाच्या आयुष्याला खाली ओढणाऱ्या या मुख्य 7 साखळ्या आहेत बरं का. मृत्यूची भीती, दुष्ट शक्तींचा प्रभाव, दुष्काळ किंवा सततची कमतरता, विषारी नाती, व्यसन, शारीरिक आजार आणि भयंकर एकटेपणा. हे ते वेगवेगळे मार्ग आहेत ज्यातून माणसाचं आयुष्य अक्षरशः ओझ्याखाली नाबलं जातं. यातल्याच काही महत्त्वाच्या बंधनांवर आपण थोडा अधिक फोकस करूया. जरा विचार करा, तब्बल 18 वर्षे. मूळ संदर्भात एका स्त्रीची एक अतिशय अस्वस्थ करणारी पण तितकीच प्रभावी कथा आहे, जी 18 वर्ष आजारपणाने खुबडी झाली होती. हा फक्त एक आकडा नाहीये, तर शारीरिक आणि आध्यात्मिक बंधनाची ती किती प्रदीर्घ आणि वेदनादायक अवस्था असेल हे दर्शवणारा हा पुरावा आहे. आजारपणाचं हे बंधन माणसाला कसं आतून पोखरतं आणि त्याचं संपूर्ण जग फक्त त्या वेदनेभोवती कसं मर्यादित करतं हे यातून स्पष्ट होतं. आणि आता हा दुसरा आकडा पहा, 38 वर्षे. बेथेस्डाच्या कुंडाजवळ 38 वर्षे एकाकी पडून राहिलेल्या एका आजारी माणसाची ही नोंद आहे. हा आकडा ऐकूनच अंगावर काटा येतो नाही का? मला मदत करायला कोणीही नाही ही भावना माणसाला किती भयानक असहाय्यतेत ढकलते याचा हा एक हृदयस्पर्शी दाखला आहे. एकटेपणाचं हे बंधन माणसाला खऱ्या अर्थाने मानसिकदृष्ट्या पंगू बनवून टाकतं. आता विषारी नात्यांबद्दल बोलायचं झालं तर सुलेमान राजाचा हा अनुभव अगदी अचूक आहे. तो म्हणतो की चुकीची आणि फसवणूक करणारी नाती ही मृत्यूपेक्षाही जास्त कडू असू शकतात. एखादा बैल जसा काहीच न समजता खटकाकडे जातो किंवा एखादा कीटक जसा जाळ्यामध्ये अडकतो, अगदी तसंच मनुष्य भावनिक आणि विषारी नात्यांच्या जाळ्यात अडकतो आणि त्याला कळायच्या आत त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं. या व्यतिरिक्त व्यसन, दुष्काळ आणि मृत्यूची भीती ही अशी बंधने आहेत जी माणसाच्या मनाचा अक्षरशः तुरुंग बनवतात. आयुष्यात सतत जाणवणारी कमतरतेची चिंता, सुटता न येणारी व्यसने आणि कधीही मृत्यू येऊ शकतो ही सतत सतावणारी भीती, यातून स्वतःच्या बळावर बाहेर पडणं जवळपास अशक्यच असतं, असं मूळ संदर्भात अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे. मग या सगळ्या निराशेच्या गर्तेत आशेचा किरण कुठे आहे? इथूनच आपला पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होतो. भाग 3, येशू एकमेव तारणहार. हा तो टप्पा आहे जो नैराश्याकडून विजयाकडे जातो. इथं आपण जगातील भौतिक मर्यादा आणि ईश्वरीय शक्ती यातील फरक पाहू शकतो. पहा, जगातले मोठे मोठे तज्ज्ञ, अगदी डॉक्टर, शास्त्रज्ञ किंवा आईन्स्टाईनसारखे अतिशय बुद्धिमान लोकही तुम्हाला भौतिक गोष्टींमध्ये मदत करू शकतील, पण आध्यात्मिक साखळ्या ते नाही तोडू शकत. मूळ संदर्भानुसार येशूकडे यातून मुक्ती देण्याचा एकमेव ईश्वराने नियुक्त केलेला अधिकार आहे. जिथं मानवी ज्ञान आणि ताकद संपते, तिथून ही दैवी ताकद आपलं काम सुरू करते. आणि यातली सर्वात आश्वासक गोष्ट कोणती माहिती आहे? पूर्ण खात्री. एकदा का या दैवी शक्तीने तुम्हाला मुक्ती दिली की ती कायमस्वरूपी असते.
ही एक अशी भक्कम खात्री आहे की एकदा मुक्ती मिळाल्यावर जगातली कोणतीही भौतिक किंवा आध्यात्मिक शक्ती तुम्हाला परत त्या अंधारात ओढून नेऊ शकत नाही. हा एक प्रचंड मोठा आध्यात्मिक आधार आहे. चला आता आपण थोड्या कृतिशील भागाकडे वळूया. भाग 4 स्वातंत्र्याची 7 पावले. आपण स्वतः या सुटकेच्या प्रक्रियेत काय करू शकतो? हे पहा, स्वातंत्र्याच्या या 7 चाव्या आहेत. वैयक्तिक प्रार्थना, मध्यस्थी, नम्रता, विश्वास, गायन, सल्ला घेणे आणि देवाने नेमलेला प्रतिनिधी. हे एक असं परिपूर्ण फ्रेमवर्क आहे जे दाखवून देतं की एखादा व्यक्ती स्वतःच्या मुक्तीसाठी कसा ॲक्टिव्हली भाग घेऊ शकतो. आपण या पावलांचे 2 भाग करून ते सोप्या भाषेत समजून घेऊया. हे पहिले 3 टप्पे थेट आपल्या आतल्या म्हणजे अंतर्गत बदलांवर लक्ष केंद्रित करतात. संकट कितीही मोठं असो, परमेश्वराला प्रार्थनेद्वारे हाक मारणं, स्वतःचा अहंकार पूर्णपणे बाजूला ठेवून खरी नम्रता दाखवणं आणि यातलं सर्वात आश्चर्यकारक म्हणजे पूर्ण अंधारात आणि संकटात असतानाही सुटकेची आणि आशेची गाणी गाण्याचं बळ मिळवणं. हे खऱ्या अर्थाने मुक्तीची पायाभरणी करणारे अतिशय खोल असे वैयक्तिक बदल आहेत. आणि हे पुढचे टप्पे समाजाशी आणि बाह्य जगाशी जोडलेले आहेत. कारण पहा, स्वातंत्र्य नेहमीच एकांतात मिळत नाही. अनेकदा ते इतरांनी तुमच्यासाठी केलेल्या प्रार्थनांमधून, योग्य आणि शहाणपणाच्या सल्ल्यातून, चांगल्या संगतीमधून आणि देवाने तुमच्यासाठी निवडलेल्या विशिष्ट प्रतिनिधींच्या थेट मदतीमधून मिळतं. म्हणजेच या प्रवासात समाजाचा आणि इतरांच्या आधाराचा वाटा खूप मोठा असतो. पण हे सगळं स्वातंत्र्य मिळाल्यावर एक अत्यंत महत्त्वाची ताकीद लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सुटका करणाऱ्याला कधीही विसरू नका आणि पुन्हा त्या जुन्या साखळ्यांमध्ये अडकू नका. कृतज्ञ राहणं हा या संपूर्ण प्रवासाचा गाभा आहे. जुन्या पापांकडे किंवा बंधनांच्या सवयींकडे परत जाणं हा एक खूप मोठा धोका असतो आणि त्याचीच जाणीव आपल्याला इथे करून दिली आहे. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत आणि जाता जाता एक अतिशय खोल विचार करायला लावणारा प्रश्न, क्या सच्ची आजादी के लिए समर्पण किया गया है? काय खऱ्या स्वातंत्र्यासाठी आपण खरंच समर्पण केलंय का? हा प्रश्न या संपूर्ण प्रवासाचा अर्क आहे, जो आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहायला भाग पाडतो. या प्रश्नावर नक्की विचार करा. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.